मराठी साहित्य विश्वाला विनोदाची हुंबरणारी भेट देणारे मिर्झा एक्सप्रेस फेम हास्य सम्राट डॉक्टर रफी अहमद बेग यांचे निधन झाले आहे। मराठी बोलीला नवजीवन देणारा एक भक्कम साहित्य स्तंभ हरपल्याने साहित्य विश्वात शोककळा पसरली आहे। मराठीची प्रतिभा ज्ञानेश्वरीत मावते, ग्रामगीता गाथाही मराठीतच सामावते। मराठीनेच तुकड्याला तुकडोजी केले, गाडगे बाबा मराठीतच जन्म घेऊन गेले। अमृतासंग पैज जिंकते अशी मराठी बोली, अभयाची उंची जिले समुद्राची खोली। प्रत्येकाने अंतरात्म्याच्या हुंकारावर डोलावे आणि मराठी माणसाशी मराठीतच बोलावे। मिर्झा एक्सप्रेस म्हणून घराघरात पोहोचलेले आणि मराठी साहित्य विश्वाला खुमासदार विनोदाचा अमूल्य ठेवा देणारे हास्य सम्राट डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग यांचे 28 नोव्हेंबर रोजी पहाटे 6:30 वाजता निधन झाले। वयाच्या 68व्या वर्षी त्यांनी दीर्घ आजाराशी झुंज देत अखेरचा श्वास घेतला। त्यांचे मूळ गाव नेर तालुक्यातील धनस माणिकवाडा असून ते अमरावतीच्या नवसारी परिसरात वास्तव्यास होते। डॉक्टर मिर्झा यांच्या पश्चात पत्नी फातिमा मिर्झा, अभियंता मुलगा रमीज आणि 2 कन्या महाजबी व हुमा असे कुटुंबीय आहेत। त्यांचे अंत्यसंस्कार अमरावती येथील ईदगाह कब्रस्तानात पार पडणार आहेत। 11व्या वर्षी कविता लेखनास सुरुवात केलेल्या डॉक्टर मिर्झा यांनी 5 दशकाहून अधिक काळ वऱ्हाडी साहित्य विश्वात आपली स्वतंत्र छाप सोडली। मिर्झा एक्सप्रेस काव्य मैफिलीची तब्बल 6000हून अधिक सादरीकरणे महाराष्ट्रात गाजली। 20 काव्य संग्रह, मिर्झाची कहीन हा लोकप्रिय वृत्तपत्र स्तंभ आणि ग्रामीण सामाजिक प्रश्नांवरील त्यांचा नर्म विनोद विशेष दाखलपत्र ठरला। शेती, शेतकरी, ग्रामीण जीवन आणि राजकीय विसंगती यावर भाष्य करताना त्यांनी वऱ्हाडी बोलीला सामर्थ्य दिले। जागडबुता, मोठा माणूस, उठ आता गणपत या विनोदी कवितांनी साहित्य प्रेमींचे मन जिंकली। त्यांच्या निधनाने वऱ्हाडी साहित्याचा एक भक्कम स्तंभ कोसळल्याची भावना आता व्यक्त होत आहे। न्यूज एक्सप्रेस करिता वासिक शेख, यवतमाळ।